श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आलेले आहेत कालभैरव जयंती। कालभैरव जयंतीला धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे, कारण या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांचा जन्म झाला आणि या जयंतीनिमित्त कालभैरवांची पूजा केली जाते, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते। पुराणिक कथेनुसार भगवान शिवशंकरांनी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव म्हणून अवतार घेतला होता, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे। कालभैरव हे काळ, मृत्यू, दैवी आणि न्यायाचे रक्षक आहेत, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने संरक्षण मिळते असे मानले जाते। या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते आणि धैर्य व सकारात्मकता वाढत असते। तसेच कालभैरवांची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता, शत्रुबाधा दूर होते आणि अकाली मृत्यूचे भय देखील कमी होते। तंत्र आणि मंत्राच्या सिद्धीसाठी देखील कालभैरवांची पूजा ही केली जाते। कालभैरवांच्या पूजेशिवाय भगवान शिवशंकरांचे व्रत हे देखील अपूर्ण मानले जाते। कालभैरव हे अनेक कुटुंबातील एक कुलदैवत देखील आहेत। अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। बुधवारी कालभैरव जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत आईने मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्याने सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील। अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल, मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील। तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, कार्तिक कृष्ण अष्टमीच्या दिवशी मध्यान्हकाली भगवान शंकरांपासून कालभैरवांची उत्पत्ती झाली आणि म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते। आणि कालभैरव हे अष्टभैरवांपैकी एक मानले जाते। यांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात। भगवान शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली आणि भगवान शंकराने यांना काशीत राहण्याची आज्ञा केली आणि म्हणून जर तुम्ही काशीला गेले तर सर्वप्रथम आपल्याला कालभैरवांचे दर्शन घ्यावे लागते। कालभैरव हे अपमृत्यू निवारक, आयुष्य आरोग्यदायक, मोक्षदायक आहेत। धर्म, अर्थ, काम प्राप्तीसाठी भैरव उपासना ही केली जाते। भैरवांची उपासना केल्याने निर्भयता प्राप्त होते आणि म्हणून कालभैरव जयंतीच्या दिवशी खास करून मुलांसाठी देखील काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तर तो एका ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे आणि जर सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा मुलांसाठी लावू शकता। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा महाशिवपुराणात सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं। सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपली मुलं ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये आणि म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आता तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल आणि सतत हट्टीपणा, जिद्दीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा सतत चिडचिड करत असेल, तुमच्या मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल, नजर दोष लागत असेल, यामुळे तुमचे मुलं जर
आजारी पडत असेल किंवा घरातल्याच लोकांची आपल्या मुलांना नजर जी आहे तर ती लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलं चिडचिड हट्टीपणा करत असतात, किंवा तुमची मुलं शिक्षण घेत आहे परंतु त्यांना शिक्षणामध्ये यश मिळत नाही, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही, मुलं काही कालांतरापूर्वी खूप हुशार होती परंतु अचानक मुलांचं मन अभ्यासात रमत नाही, जर मुलांना बाहेरच्या व्यक्तीची एखादी नजरबाधा लागली तर मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते। तसेच तुमची जर मोठी मुलं आहेत जी नोकरी करत आहे परंतु त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, किंवा तुमच्या मुलांना वाईट व्यसन लागलेलं आहे, मुलं जर एखाद्या वाईट व्यसनी गेलेली असेल, जर एखाद्या मुलीच्या नादी लागली असेल किंवा मुलगी आहेत एखाद्या मुलाच्या नादी लागली असेल आणि जे तुम्हाला नको आहेत, तर मुलांना या वाईट गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी देखील हा उपाय 100% प्रभावी आहेत। तसेच तुमची आणि तुमच्या मुलांची सतत वाद होत असेल, आई आणि मुलामध्ये सतत कटकटी भांडणे होत असेल, मुलगा आईची कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करा। या उपायाने आई आणि मुलाच्या किंवा वडील आणि मुलाच्या नात्यामध्ये सुद्धा गोडावा जो आहे तर तो निर्माण होईल। दोघांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या 100% दूर होतील। तसेच तुमच्या मुलावर सतत संकट, अडचणी, बाधा येत असेल, मुलांवरती सतत विघ्न येत असतील, तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे, त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातली मोठ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। आता तुमची मुलं जर तुमच्या जवळच असेल तर मुलांना स्वतः जवळ घेऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, आणि जर मुलं बाहेर गावी असेल तर आई किंवा वडील मुलांसाठी हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे। हा दिवा तयार केल्यानंतर ना दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि या वातील तुम्हाला थोडंसं काळं लावायचं आहे। जे आपलं काळं काजळ असतं ते घेतलं तरी सुद्धा चालेल, तर ती दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती तुम्हाला थोडीशी काळी बनवायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत। यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। आता मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचं आहे, हे जल शुद्ध पिण्याचंच असावं। यानंतर सोबतच तुम्हाला 1 नारळ घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे। मुलांना सोबत घेऊन जायचं आहे, मुलं शाळेत गेली तर आई किंवा वडील गेले तरी सुद्धा चालेल। आता कालभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम हे जल जे आहे तर ते कालभैरवांवरती अर्पण करायचं आहे। त्यांच्या पायापाशी तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे, तिथे तुम्हाला ओतायचं आहे। यानंतर तिथे समोरच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर तिथेच आपल्याला कालभैरवांच्या मंदिरात बसून 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे। 11 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर किमान 3 वेळा तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे। जर मोठी मुलं असेल तर मुलांकडून स्वतः तुम्हाला ही जी सेवा आहे तर ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। आता तुमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नसेल तर जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं, तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा। यानंतर शिवलिंगावर तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला ही कालभैरव अष्टकमची जी सेवा आहे तर ती तुम्हाला करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की ताई आमच्या घराजवळ कालभैरवांचं मंदिर नाही किंवा महादेवाचंही मंदिर नाही,
परंतु आम्हाला हा उपाय करायचा आहे, तर तो कसा करावा? तर तुमच्या घराजवळ कालभैरवांचंही मंदिर नसेल, महादेवाचंही मंदिर नसेल, तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच लावायचा आहे. प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतेच, तर तिथे समोर हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आणि ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला करायची आहे. बघा, ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय करून पहा. 100% तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे तर ते जाणवतील. महाशिवपुराणात सांगितलेला हा उपाय आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. खूप प्रभावी असणार आहेत आणि हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आयुष्यात सुखाचे आणि सोन्याचे दिवस हे आल्याशिवाय राहणार नाहीत. मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात भरभरून अशी प्रगती होईल. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई किंवा वडीलसुद्धा मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आणि जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय अजिबात करता येणार नाही. आणि जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी स्वतः हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.